नक्कीच आम्ही उद्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जरूर करणार. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. लास्ट बॉल. फुल टॉस बॉल होता. आक्रमण करता आलं नाही. थोडासा बाहेर बॉल. पंचांचा अशा वाईट बॉल. अवंतर धाव जरूर पाहायला मिळते. एक अविंतर धावेने संघाचा अकाउंट पण पाहायला मिळते वाघाजवाडी टीमची. आपण जर विचार केला तर दाफलकरती धावा पाहायला मिळत आहे. 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. इथून जर विचार केला तर कोंबडी टीमला रिफ्लेक्शन जरूर आपल्या स्क्रीनवरती आहे. विकेट किपरकडनं थोड्याशा चुका पाहायला मिळतात. आणि इथून जर विचार केला तर जनार्दन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दाफलकरती पाहायला मिळतील 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती जनरल स्ट्रायकरवरती अभि वाघला पाहतोय टीमचे कॅप्टन गोल. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. फटका फसला झालाय आणि तो टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद. अभि वाघ बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं होतं आणि त्याच नंतर इथून खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय जनार्दन आणि त्याच्यानंतर फटका फसला गेला आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. एक विकेट जरूर महत्वाचा बाद केला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुपेशला. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रुपेश. इथून आता रुपेशला मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बॅट्समॅन गॅप मध्ये बॉल अडकला जातोय. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफलकरती पाहायला मिळतील 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला कमबॅक 2 षटकांची बाद. चांगली बॅटिंग करावं लागेल बागाची वाडी टीमला. तर एकीकडे जर पाहिलं तर जनार्दन चांगला कमबॅक सध्या बॉलिंगच्या जोरावरती पाहायला मिळते. महत्वाचा विकेट इथं बाद केला जातोय. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. परंतु इथून जर विचार केला तर कोंबडी टीम आज सध्या विचार केला तर लो गटचा संघ आहे. परंतु आज मोठ्या टीम समोर बिग फाईट करतोय. काय कमालीची बॅटिंग. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल टाकला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे एकदा मिळाला जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते. 2 धावा पाहायला मिळत आहे आणि या 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफलकरती पाहायला मिळतील 8 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकातले काही बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 3 बॉलचा खेळ बाकी. चांगला कमबॅक करावा लागेल बागाची वाडी टीमला. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय अंकुश वाघला. अपेक्षा भरपूर असतील अंकुश वाघकडे. 1-2 मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. 12 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये आणि 12 बॉल मध्ये जवळजवळ मी तर म्हणेन 35 ते 40 धावा येणं फार महत्वाचं. फटका भरपूर चांगला स्ट्रेट हाफ मध्ये उडवला जातोय. गॅप भरपूर मोठी आहे. अंकुशचा वादळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. अंकुशच्या पायात आलाय तडाका. धावा मिळतील 4 4 4 चौकार. आणि थंडी वाढत चालली आणि थंडी वाढत चालली. त्याच्यानंतर थंडी उडवायची असेल तर आमचे डीजे सँडी जरूर प्रेक्षकांची थंडी उडवणार. चौकार आलाय धावसंख्येत बदल. धावसंख्या दाबडकरती पाहायला मिळतील 12 धावा. स्ट्राईक नंबरती अंकुश वाघ. तर बॉलिंग ट्रॅक वरती जनार्दनला पाहतो आपण. चांगला कमबॅक दोन्ही टीमचा. पुढे एकदा फटका भरपूर चांगला ताकदीचा वापर. ही ओळख आहे अंकुश वाघची. बॅक टू बॅक ठोकलाय चौकार दुसरा.
विजय जरूर आपल्याला चौकार पाहायला मिळाला धावसंख्येबद्दल. धावसंख्या 16 धावा. आपण जर विचार केला तर सध्या मी लाईव्हचा एन्जॉय घेतोय. त्यानंतर इथून जर विचार केला तर शेवटचा बॉल अजूनही बाकी असणार आहे. पहा आपल्या स्क्रीनवरती जर प्रेक्षक वर्ग एन्जॉय घेत आहे. या षटकाचा शेवटचा बॉल अजूनही बाकी असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय जनार्दन. हल्ले चढवले गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा सध्या दाखल पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक मी तर म्हणेन वाघाचीवाडी टीमकडनं. तर एकीकडे जर पाहिलं तर खरं तर चांगला खेळ सध्या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल एक बॉल शिल्लक आहे अजूनही. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. कारण विचार केला तर दोन चौकार जरूर पाहायला मिळाले तर अंकुश वाघच्या बॅट बदना आणि इथून शेवटचा बॉल स्ट्राईक रेटवरती अंकुश वाघ. चौकार हॅट्रिक आपल्याला आजच्या रात्रीमध्ये अंकुश वाघ छनावरती पाहायला मिळेल का? ओ फुलटॉस बॉल आक्रमण तर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न परंतु चांगलं थ्रो पाहायला मिळतोय आणि इथून थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळाला परंतु तिथून नाकार मिळाले. फक्त एक सिंगल षटक क्रमांक संपलं जाते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहायला मिळतील 17 धावा. चला स्पीडअप करायचे उशीर करायचे नाहीये पा कारण अजून आपल्याला 2 मॅचेस पांडिग आहेत त्याच्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचंय. पहिले षटक संपले 17 धावा सध्या दाखल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन टीमचं कॅप्टन रोल. कालच्या रात्रीमध्ये या गोलंदाजाचा बोलबाला अप्रतिम राहायला गेलाय परंतु या रात्रीमध्ये कुठला संघ चमत्कार करेल हे जरूर आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार पहिला बॉल ट्रायगेटवरती अंकुश वाघ. ह्या बात आहे वेग भरपूर पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरून बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अविंतर धाव पाहायला मिळते आणि एक अविंतर धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 18 धावा सध्या दाफळकीवरती पाहायला मिळते. 17चा खतरा होता तो पलटला गेलाय आणि इथून 18 धावा सध्या दाफळकीवरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज सचिन छोटा वहिनी आहे परंतु त्याची कीर्ती भरपूर महान आहे आणि इथून सचिनला चांगला कमबॅक चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर एकीकडे अंकुश वाघ टेनिस क्रिकेटचा अनुभवी खेळाडू आणि सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करायचे टीम पोंबल टेकडी टीम उशीर करायचं नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज यार पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर पेक बरोबर पाहायला मिळतो. क्रॉस झाला होता फलंदाज त्याच्यानंतर बॅट्समन बुलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जेवढे डॉट बॉल तेवढी धावसंख्या कमी. जर टार्गेट मोठा करायचं असेल तर मग इथून अंकुश वाघाला तडाखा उठवावा लागेल. मोठे फटके डंका पेटावा लागेल मैदानाच्या आतमध्ये तर धावसंख्या उभी होऊ शकते. गोलंदाज तयार सचिन. सचिनवरती पुन्हा एकदा स्ट्रेट मध्ये उडवण्याचा प्रयत्न गॅपमध्ये बोलला ढकलला जातो. क्षेत्ररक्षक आहे एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जाते. धोक्याची घंटा होऊ शकते आणि इथून अशी धाव दिली जाणार नाहीये कारण दोन्ही खेळाडूंनी क्रीज सोडलं पाहिजे परंतु इथून धाव मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं. धावसंख्येत बदल धावसंख्या 19 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. चांगला बॅक कमी तर म्हणजे सचिन राहायला जातोय कारण सचिन सारख्या गोलंदाजाला सध्या तर चांगला बोलबाला सध्या पाहायला मिळतोय कारण इथून फलंदाज आपण पाहतोय रुपेश आणि अंकुश दोन्ही फलंदाज चांगले आहेत. चांगला खेळ करावा लागेल बागाची वाडी टीमला. पुन्हा एकदा क्रॉस लाईन मारण्यापर्यंत डायरेक्ट हिट गोटी नेम आणि गोटी नेम झालाय सक्सेसफुल आणि इथून फलंदाज होईल बाद. अजून एक महत्वाचा विकेट बाद होईल. फलंदाज धक्का क्रमांक लागतोय दुसरा अंकुश वाघ पाठ्य तपावेला. एकनाथ माळीची सॉन्ग भरपूर चांगले आहेत आणि त्याच्यानंतर आमचे कॅमेरामॅन भरपूर चांगले फोकस करतायत. जसं प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळेल तशा आमचं सँड डीजेचा आवाज जरूर पाहायला मिळेल. भरपूर चांगले एन्जॉय घेत आहे प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा पाठ छिनायची लागली जाते. टॉप एज फटका फसला जातोय. अजून एक धक्का बसेल. वाकाची वाटी टीमला फलंदाज बाद होईल. महेश वाघ आल्या मात्र माघारी परत धक्का क्रमांक लागतोय तिसरा.
धक्का क्रमांक लागला जातो या 3. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. धावसंख्या दापटकीवरती पाहायला मिळते 19 धावा. काही बॉलचा खेळ बाकी अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत. चंद्रला पाहतोय आपण पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा फटका भरपूर चांगला आहे. गॅप भरपूर मोठे आहे परंतु बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडूच्या पाठमध्ये येतो धमाकेदार चौका. धावा मिळतील 4. खरं तर विचार केला तर टेनिस क्रिकेटचा अनुभव भरपूर या खेळाडूला आहे. भरपूर आधीपासून हा खेळाडू टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नाव कोरले गेलंय. आणि इथून जर विचार केला तर अंतिम शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. शेवटचा बॉल पॅडवरती जर चेंडू जरूर आडायला गेला तर एकदा मिळाला जाते दुसरीचा प्रयत्न परंतु इथून फलंदाज विल बाद मिळेल फक्त एक सिंगल. षटक क्रमांक संपला जाते 2 आणि 2 षटकांचे समाप्तीनंतर धावसंख्या दापटकीवरती पाहायला मिळतील 24 धावा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम कोंबल टेकडी टीमला. की 2 टीमचे कॅप्टन पाहायला मिळतं आणि इथून टॉस केला जातोय. एकीकडे बोंडरपाडा त्यांच्या अगेन्स्ट पाठ करते हरिग्राम टीम. दोन्ही टीमला दिव्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील सचिन आणि किसन. स्ट्राईक हेडवरती फलंदाज आपण पाहतोय सचिन. नॉन स्ट्राईक हेडवरती किसन. इथून जर विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये किसनचा बोलबाला भरपूर चांगला राहिला होता. चला स्पीडअप सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अविवाग टीमचा कॅप्टन गोल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 25ची गरज पहिला बॉल. आणि इथून जर विचार केला तर थोडंसं रनअप मध्ये अडथळ निर्माण पाहायला मिळतं अविवागच्या माध्यमातून. स्ट्राईक हेडवरती सचिन. छोटा पॅक बडा धमाका कोंबल टेकडी टीमचा एक बॅट्समन बिग हिटर आहे. तर नॉन स्ट्राईक हेडवरती कोंबल टेकडी टीमचा ज्यांचा नावाचा बोलबाला इंदच्या हंगामामध्ये राहिलाय किसन. पहिलाच बॉल क्या बाद आहे. यॉर्कर पद्धतीचा बॉल. डॉट बॉल जरूर पाहायला बोलतोय. सचिनला जाग्यावरती थांबवलाय. जास्तीत जास्त ट्राय मी तर म्हणेन किसनला घेणं फार महत्वाचं असणार कारण कालच्या रात्रीमध्ये
खरं तर प्रेक्षकांची मन जिंकलेत किसन या फलंदाजानं आणि सध्या 9 स्ट्राईक एंडवरती आहे आणि स्ट्राईक एंडवरती सचिन तो देखील कमी नाहीये. लागला तर मग याला थांबवणं फार कठीण आहे. परंतु तितका ताकदीचा वेगवान गोलंदाज अविवाग. क्या बात आहे पहा. फुटवरचा वापर ब्रह्मास्त्र पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. क्या बात आहे. अविभाग देखील कमी नाहीये आणि अविभागला मोठे फटके मारणं हे फार अवघड आहे. कारण अविभागने देखील भल्याभल्यांना नाचवलंय आणि आज तामसे नगरीमध्ये वाघाची वाडी टीमचा बोलबाला. तर एकीकडे कोंबल टेकडी टीम आपण पाहतोय. कोण कोणावरती भारी पडेल. कोंबल टेकडी की वाघाची वाडी की वाघाची वाडी की कोंबल टेकडी हे प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलगचे 2 बॉल डॉट 10 बॉल 25 धावांची अजूनही गरज. गोलंदाज तयार अविभाग. फुलटॉस बॉल आक्रमण तर जरूर केला जातोय. गॅप भरपूर मोठे आहे. शतरक्षक आहे तिथे तैनात परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. तिथे सचिनच्या बॅट आहे धमाकेदार चौकार. तेवढा मोठा रट्टा पाहायला मिळेल. कारण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जेवढे वेग जे गोलंदाजाला असतात तेवढे रट्टे भेटणार. तेवढा टायमिंग चांगला असला तर बॉल जरूर बाउंड्री लाईनच्या पाहायला मिळेल. अविभागचा वेग भरपूर आहे. सलगचे 2 बॉल जरूर डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला गॅपमध्ये बॉलला ढकलला जात या क्षेत्ररक्षक आहे ते तैनात मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्ट्राईक मिळाले आता किसनला. किसनचा विचार केला तर एक चांगला बिग हिटर आहे. ओरांडोच्या भूमिकेमध्ये या फलंदाजाला ओळखला जातो आणि आता सध्या मिळाली स्ट्राईक किसनला. जोपर्यंत हे 2 खेळाडू असणार तोपर्यंत त्यांच्या खेळाडूंना अपेक्षा जरूर असणार. परंतु ताकदमान गोलंदाज अविभाग आहे. त्याला मोठे फटके मारणं फार अवघड आहे. परंतु चांगला खेळ करावा लागेल अविभागला. पुन्हा एकदा बॅटवरती आडायला इथं काय घडला जात आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. LBWचा शिकार ठरला जातोय. इथून पहिला धक्का बसला जातोय. कोंबल टेकडी टीमला फलंदाज बाद होईल. शेवटचा बॉल अजूनही बाकी असणार आहे. 5 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण बाहुबली. परंतु इथून बाहुबली सारखी बॅटिंग करावी लागेल किरणला. क्या बाद आहे. अविभाग आहे. मोठे फटके न येणार आणि इथून तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतं. डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक संपलं जातं. इथं पहिलं बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये अजूनही बनवायचे 20 धावा. समीकरण कठीण आहे. आता टीम बॅटिंग करत असताना कोंबल टेकडी टीमला चला स्पीडअप. टीम वाघाची वाडी उशीर करायचं नाही. लगेच गोलंदाज जो असेल तो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज करा आणि सामना लगेच स्टार्ट करा. धावा राहिले किती दादा? 4 वा. तर स्कोर चांगला पाहिजे. स्कोरर मुका आहे परंतु त्यांचं कॅल्क्युलेशन भरपूर चांगलं आहे. बोलतोय आमच्याकडे फक्त इशारा देतोय परंतु चांगला आहे. नो डाऊट. सँडी डीजे 6 बॉलचा खेळ बाकी 20 धावा धावफलकावरती अजूनही गरज आहे. धावसंख्येचा विचार केला तर सध्या 5 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळते. 6 बॉल आणि 20 धावींचे समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय अंकुश वाघला. अविभागचा मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही भावानी केलेली आज मेहनत भरपूर चांगली. इथं काय घडलं जात आहे. फटका भरपूर चांगला होता. बॅटची एनर्जी जरूर पाहायला धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि इथून फलंदाजाला मात्र जाग्यावरती थांबवलं जात आहे. आपण जर विचार केला तर चेंदर वाघ विकेट किपर म्हटलं ना तर महेंद्रसिंग धोनीची आठवण येते चेंदर वाघला बघितल्यानंतर. कारण चेंदर वाघचे एक वेगवेगळे विक्रम टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आहे. जे झेल टिपता आले नाही ते झेल त्यांनी कॅरी केलेत. चांगला विकेट किपर आहे आणि सातत्याने भरपूर अनुभव चेंदर वाघला देखील आहे आणि सलग आपण जर विचार केला तर दुसरा बॉल डॉट
अंकुश वाघचं कौतुक केलं पाहिजे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर या खेळाडूंनी प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि काय परफॉर्मन्स राहायला गेलाय आणि आज गावाच्या नावाने आज संघ उतरला गेलाय. खास करून अभिवागचा संघ आपण पाहतोय. अभिवागची सेना मैदानाच्या आतमध्ये तर एकीकडे कोंबल टेकडी या टीमची सेना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. इथून थोडासा बाहेरून बॉल पाहायला मिळतोय. इथून खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल आणि एक अविंतर धाव आणि एक अविंतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 बॉल आणि 19 धाबींची गरज. अंकुश वाघला चांगला कमबॅक करावा लागेल. चांगला लेंद टेकावं लागेल. एखादा मोठा फटका आला तर मॅचचं चित्र बदलू शकतो. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आम्हाला पाहायला मिळेल सचिनला मात्र इथून आक्रमण करणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बॅटची टॉपी जरूर पाहायला मिळते. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे. अविभागला पाहतं थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला आणि इथून जसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला लगेच चालाकी रनिंग पाहायला मिळते. कोंबल टेकडी टीमच्या फलंदाजाकडनं 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉलमध्ये 17 धाबींची गरज आहे. म्हणजे तिन्ही बॉलवरती मोठे प्रहार करावे लागतील सचिनला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते परंतु इथं नाकार. कारण विकेट किपर छेंदर वाघ आहे. त्याच्याकडनं चुका होणार नाहीयेत आणि इथून 2 बॉल 17 धाबींची गरज. आता जवळजवळ सामना मी तर म्हणेन वाघाची वाडी टीमकडे आम्हाला पाहायला मिळतोय. एखादा खराब त्याच्यावरती जर प्रहार तर मग मॅचचं चित्र बदलेल. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती अंकुश वाघ आहे. त्याच्याकडनं अशा चुका पाहायला मिळणार नाहीये याच्यामध्ये नो डाऊट. पुन्हा एकदा शॉर्ट पीस बॉल आक्रमण जरूर पाहायला मिळाला होता परंतु इथून बॅट सरबोलचा काही संपर्क पाहायला मिळाला. डॉट बॉल. आता या मॅच मध्ये फक्त राहिलेले उपतात असे 1 बॉल आणि 17 धाबींची गरज. चला नेक्स्ट मॅच लगेच तयारीत राहायचं पहा. उशीर करायचं नाहीये. जवळजवळ सामना आता बाकाचीवाडी टीमकडे पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळी सध्या बाकाचीवाडी टीमची राहिली जाते. शेवटचा बॉलवरती शॉर्ट पीस बॉल आक्रमण जरूर केला जातोय. फटका भरपूर चांगला. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकारांसाठी मिळालेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या दाखल पाहायला मिळतील. 12 धाव परंतु सामना जिंकलाय टीम वाघाचीवाडी. हार्डलक टीम कोंबल टेकडी. प्रयत्न भरपूर चांगले राहिले गेले होते.